कौशल्य विकास, आवड आणि कठोर परिश्रम यातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो. बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर डी.एन. मिसाळे यांचे प्रतिपादन. चंदगड येथील र.बा. माडखोलकर महाविद्यालयात करिअर आणि काउन्सिलिंग सेलच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन. मूलभूत गरज संशोधनाला प्रोत्साहन देते. कौशल्य विकास, करिअरची आवड आणि कठोर परिश्रम यातून व्यक्तिमत्व विकास करता येतो. त्यामुळे संभाषण कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंटसारख्या क्षेत्राकडे वळावं, असे आवाहन बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर डी.एन. मिसाळे यांनी केलं. ते चंदगड येथील र.बा. माडखोलकर महाविद्यालयात करिअर आणि काउन्सिलिंग सेलच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.डी. गोरल होते. डॉक्टर मिसाळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की अभ्यासातील सातत्य, धाडस आणि चिकाटीच्या जोरावर आपण निश्चित यश मिळवू शकतो. यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी. आपल्या बोलण्यातील कौशल्याचा वापर करून हॉटेल मॅनेजमेंटसारख्या दर्जेदार क्षेत्रात आपला ठसा निश्चितपणे उमटवू शकतो. हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी असून ग्रामीण भागातील मुलांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहनही डॉक्टर मिसाळे यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना माई इन्स्टिट्यूट आणि हॉटेल मॅनेजमेंटचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी प्रवीण केळुस्कर यांनीही विविध उदाहरणे आणि दाखले देऊन हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील विविध संधी आणि करिअरबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार विजयकुमार दळवी यांनी चंदगड तालुक्यातील बहुतांश लोकांनी हॉटेल व्यवसाय क्षेत्रात किती अफाट झेप घेतली आहे याचा आढावा घेऊन त्यांनी वाळकुळी येथील चिमणे बंधूंच्या हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील योगदानाचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. आपल्या भागातील विद्यार्थ्यांनीही अशा पद्धतीने हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात झेप घ्यावी, असं आवाहन केलं. प्रास्ताविक प्राध्यापक एस.डी. कांबळे यांनी केलं. सूत्रसंचालन डॉक्टर एन.एस. मासाळ यांनी केले. तर आभार डॉक्टर आर्यन साळुंखे यांनी मानले. यावेळी डॉक्टर जी.वाय. कांबळे, डॉक्टर एस.डी. गावडे, डॉक्टर ए.वाय. जाधव, डॉक्टर एस.एन. पाटील, प्राध्यापक व्ही.के. गावडे, डॉक्टर एस.एस. सावंत, प्राध्यापक एल.एन. गायकवाड, प्राध्यापक आर.एस. पाटील, प्राध्यापक पी.ए. गवस यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.